मुंबई पुण्यात ड्रग्जचं रॅकेट उघडकीस आल्यानंतर नाशिकमध्ये तर ड्रग्जची फॅक्टरी असल्याचं उघडकीस आलं। केवळ इथपर्यंतच थांबलं नाही तर नाशिक शहरातल्या रस्त्यावर चौकामध्ये ड्रग्ज मिळत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। यामधनं कॉलेजचे मुलं, इतर तरुण, त्याचबरोबर शाळकरी मुलं देखील यामध्ये अपवाद राहिले नाही। शाळकरी मुलं देखील ड्रग्जचं सेवन करत असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। तशी उदाहरणं आता समोर येत आहेत। आपण आता एका अशाच घरामध्ये आहोत ज्यांचा मुलगा हा 10वीतला मुलगा होता, मात्र तो ड्रग्जच्या आहारी गेला। शाळेमधनं घरी परतताना त्याला सहज ड्रग्ज उपलब्ध होत होतं। सुदैवानं आणि पालकांच्या सतर्कतेमुळे अवघ्या 3 ते 4 महिन्यामध्येच पालकांना कळालं की आपला मुलगा अशा पद्धतीने गैरमार्गाला लागलेला आहे आणि त्यांनी मुलाची मोबाईल तपासलेत, मुलाचं दप्तर तपासलं आणि त्यामध्ये ड्रग्जचं रॅकेटमध्ये आपला मुलगा अडकल्याचं त्यांच्या लक्षात आलं। दप्तरामध्ये वह्या पुस्तकांबरोबरच त्यांना ड्रग्जचे पाकिट देखील मिळाले आणि हादरून गेलेलं हे कुटुंब आता सावरतंय, कारण त्यांचा मुलगा ह्या संपूर्ण जाळ्यामधनं बाहेर पडलेला आहे। आपण त्याच पालकांशी चर्चा करणार आहोत। सर, तुमचं खरं अभिनंदन, कारण तुम्ही धाडस केलेलं आहे आणि तुम्ही आपली प्रतिक्रिया व्यक्त करतायत। नेमकं हे काय प्रकरण होतं? तुमचा मुलगा कसा अडकला, काय सांग? नमस्कार, मी नाशिकमध्ये गेली 23 वर्षापासून राहतोय। माझा मुलगा साधारणतः 15-16 वर्षाचा आहे आणि तो 10वीला याच वर्षी होता। तर आम्हाला साधारणतः फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान त्याच्या काही हालचालीवर चेंजेस झालेत असं कळायला लागलं। त्यानंतर आम्ही त्याच्याकडे थोडंसं लक्ष देण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी आम्हाला त्याच्या बॅगेमध्ये, स्कूलच्या दप्तरामध्ये एक पाकिट सापडलं की जे ड्रग्जसारखं होतं। त्याची खोलवर चौकशी केल्यानंतर पहिला तर तो कबूल नाही झाला, पण त्यानंतर तो कबूल झाला आणि मग आम्ही त्याला घरातच ठेवण्याचा प्रयत्न केला, स्कूल पण बंद करण्याचा प्रयत्न केला, पण तर तो व्हायब्रंट झाला आणि त्यानंतर त्यानं एक दिवस अचानक घर सोडून दिलं। त्यानं त्या अगोदर जेवण सोडून दिलं होतं। घर सोडून दिल्यानंतर मग हा विषय खूप गंभीर आहे याची कल्पना आल्यानंतर आम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू केली आणि घर सोडून गेल्यानंतर त्या दिवशी रात्री तो एका गार्डनमध्ये रात्रभर झोपल्याचं आम्हाला कळालं आणि तिथं तो सापडला पोलिसांना। पोलिसांनी या प्रकरणात अधिक चौकशी केली, काही हे ड्रग्ज विकणाऱ्यांच्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला, पण तो पूर्ण झाला नाही। त्याचंच एक उदाहरण, आता नाशिकमध्ये जे काही ड्रग्ज सापडलेले आहेत ते असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता माझा मुलगा म्हणून मी त्याच्याकडं जास्त लक्ष देऊ शकलो, कारण की आम्ही मेडिकल फील्डमध्ये सर्व्हिसेसला असल्यामुळे आम्हाला ते सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि त्यामुळे तो त्यातनं बाहेर पडला। पण प्रत्येक पालक या पद्धतीनं आपल्या मुलांची ट्रीटमेंट करतील असं शक्य नाही, कारण ती ट्रीटमेंट पण खूप महागडी आहे। या सगळ्यामध्ये आम्हाला नाशिकच्या प्रशासनाकडनं खूप अपेक्षा होत्या, त्यांनी थोड्याफार पूर्ण पण केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आम्हाला माननीय नाशिकच्या मध्यच्या आमदार आदरणीय देवयानीताई फरांदे यांनी आमचं एक त्यांचंच कुटुंब असल्यासारखं आम्हाला वेळोवेळी मदत केली। प्रत्येक क्षणात त्यांनी प्रशासनाला याबद्दल जाब विचारला। इव्हन त्यांनी हा विषय विधानसभेत अतिशय पोटतिडकीनं मांडला आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी नाशिकमध्ये उघडकीस यायला सुरुवात झाली। पण तुमचा मुला ड्रग्जच्या आहारी कसा गेला? त्याला ड्रग्ज कसं मिळत होतं आणि हे तुमच्या लक्षात का नाही आलं? पहिली गोष्ट, मुलगा म्हणल्यानं टीन एजमध्ये आपण जास्त लक्ष देत नाही, कारण त्यांचं हार्मोन चेंजेस होत असतात, त्यामुळे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो, प्रेमानं सगळ्या गोष्टी समजवायचा प्रयत्न करतो। पण ज्यावेळी त्याच्यामध्ये खूप काही चेंजेस दिसायला लागले, जसं की तो चिडचिड करायला लागला, स्वतःची गोष्ट मनवण्यासाठी कुठल्याही मार्गाचा वापर करायला लागला, घरातनं निघून जाणं, जेवण न करणं, शाळा बंक करणं। म्हणजे त्याच्या शाळेत आम्ही रेकॉर्ड काढल्यानंतर कळालं की तो शाळेला येतच नव्हता। त्यावेळी आम्हाला कळालं की हा वेगळ्या मार्गानं निघून गेलेला आहे। ज्यावेळी ते पाऊच सापडलं त्यानंतर आम्ही स्वतः पण त्या ठिकाणी गेलो ज्या ठिकाणी मिळतंय, कारण त्यानं काही गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या। तिथं गेल्यानंतर ते एक भयानक प्रकार होता की ते सहज एखाद्या भाजीपाला जसा विकला जातो तसं हे ड्रग्ज तिथं उपलब्ध होत होतं आणि त्याच्यावर कोणाचा अंकुश नसल्यासारखं पूर्ण पिक्चर होतं। पण ज्यावेळी प्रशासनाच्या सगळ्या लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनानं कारवाई केली आणि ते सगळं तिथनं उद्ध्वस्त केलं असं आम्हाला कळालं। कुठल्या ठिकाणी मिळत होते ड्रग्ज? हे पंचवटी भागात त्यावेळी माझा मुलगा त्यांच्या आजी आजोबांच्याकडे राहतो, कारण की 10वीचं वर्ष होतं म्हणून। तर पंचवटी भागात ते मिळत होतं नाशिकच्या, की जे तीर्थक्षेत्र आहे ॲक्च्युअल, आणि अशा ठिकाणी हे गांजा आणि ड्रग्ज सहज उपलब्ध होणं
म्हणजे नाशिक रुद्राक्ष ते द्राक्ष आणि आता गांजा या संस्कृतीकडे जाते की काय असं आम्हाला वाटायला लागलं त्यावेळी. पण मग ज्यावेळेस कळालं त्यावेळेस तुमची फर्स्ट रिॲक्शन काय होती? तुम्हाला काय वाटलं? काय धक्का बसला तुम्हाला? काय झालं नेमकं? साहजिकच आहे, आम्ही एका चांगल्या एज्युकेटेड फॅमिलीचे आहे, नवरा बायको दोघंही. माझी इच्छा होती ज्यावेळी तो सापडला पोलिसांना दुसऱ्या दिवशी, त्यावेळी मी एका पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर त्याला म्हटलं की माझी इच्छा होती की तू लाल दिव्याच्या गाडीतनं पुढं बसून यावं अशी माझी इच्छा होती, आणि तू आज 2 कॉन्स्टेबलच्या मध्ये बसून येतोयस, हे माझं मी आतापर्यंत जे काही कमवले किंवा तुझ्या बाबतीत जे काही स्वप्न बघितली होती ती सगळी फोल गेली की काय असं मला वाटलं. आणि अक्षरशः आम्ही तिथं त्यावेळी निशब्द होतो, पण आम्हाला पोलिसांनी सावरलं, प्रशासनाने सावरलं, आणि त्यातनं आम्ही थोडंसं म्हणजे आमचं कुटुंबसुद्धा आणि माझा मुलगासुद्धा यातनं बाहेर पडण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. काय स्वप्न बघितली होती? म्हणजे बेसिकली त्याला आम्हाला इंडियन आर्मीमध्ये पाठवायचं होतं, NDAमध्ये पाठवून त्याला एक आर्मी ऑफिसर बनवायचं होतं, जे की माझं स्वतःचं स्वप्न आहे. आय वॉज ऑल्सो प्रिपेअर्ड फॉर इंडियन आर्मी, पण माझ्या परिस्थितीमुळे ते शक्य नव्हतं झालं. आज आमची परिस्थिती थोडीफार चांगली असल्यामुळे त्याच्या बाबतीत तो विचार केला होता, पण ह्या अंमली पदार्थाच्या सानिध्यात गेल्यामुळं त्याचं मेंटली जे काही स्टॅबिलिटी होती ती पूर्ण निघून गेली. आणि जो मुलगा 89% 9वीमध्ये मार्क येत होते तो 10वीमध्ये 46%वर आला. म्हणजे तो एक धक्काच होता. आणि त्यातनं त्याला सावरण्यासाठी अजून किती वर्ष लागतील मेंटली हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. ट्रीटमेंट चालू आहे, ट्रीटमेंट झाली पूर्ण, त्यातनं तो बऱ्यापैकी सावरलेला आहे, पण काही वेळ काही सांगता येत नाही. म्हणजे एकदा नशेच्या म्हणतात नशेची लत लागली की ती कायमस्वरूपी असण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. पण आता सध्या त्याला आम्ही कस्टडीमध्ये ठेवल्यासारखं सगळं वातावरण आहे. पण याला ड्रग्स म्हणजे सहज कसं उपलब्ध होत होतं? तो तिथपर्यंत कसा जायचा? त्याला पैसा कुठून मिळत होता? घरातनं काही वस्तू त्यांनी बाहेर नेल्या होत्या का? पैसा कुठून देत होते? बेसिकली काय, आम्ही दोघंजण सर्व्हिस करत असल्यामुळे आम्ही एक पॉकेट मनी म्हणून किंवा तो शाळेत जातो आणि येताना काहीतरी खाऊन येईल या अपेक्षेनं त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्याला थोडेफार पैसे द्यायचो. आमच्या मोबाईलचे ॲप जे आहेत ते त्याच्या मोबाईल ॲप डाउनलोड असल्यामुळे तो त्यातनं सहज पैसे खर्च करत होता. आणि आम्हाला वाटायचं की प्रत्येक वेळी तो काहीतरी ब्रेकफास्ट किंवा काहीतरी खाण्याचेच पदार्थ घेत असेल. एवढ्या लहान वयात प्रत्येकावर संशय घेणं कुठल्याही पालकाला शक्य होत नाही, हे पण तितकीच खरी गोष्ट आहे. आणि त्याच प्रेमापोटी आम्ही त्याच्यावर दुर्लक्ष केलं, पण त्या प्रेमाचं दुर्लक्षाचं खूप मोठा किंमत आम्हाला मोजावी लागली गेल्या वर्षभरापासून आमच्या कुटुंबाला. पण मग किती पैसे काढायचा आणि रोज पैसे तो काढायचा, किती दिवसांनी काढायचा आणि किती पैसे काढायचा, त्याचा वापर काय नेमका होत होता? साधारणतः 150-1 रुपयापर्यंत एक दिवस आड, कधी तर 200, कधी मित्रांना पार्टीला घेऊन चाल असं सांगून 400-500 रुपये या प्रमाणात तो काढायचा. आणि ते कॉमन आता खर्च आहे मुलांचा, ह्या दृष्टीनेच आपण त्याच्याकडे बघतो. आज छोटी छोटी मुलंसुद्धा 100 रुपयाच्या खाली खर्च करत नाहीत. त्यामुळे आपण सुद्धा एक 150-200 रुपये खर्च झाले, म्हणजे साधा पिझ्झा जरी घ्यायला गेला तर 150 रुपयाला येतो, त्याप्रमाणे आम्ही त्याला ॲक्सेप्ट केलं. पण ही गोष्ट तो खाण्यावर न खर्च करता या पद्धतीवर खर्च करत होता हे नंतर कळालं, त्यावेळी आम्हाला धक्का बसला. पण त्याची मोडच काय होती नेमकी? म्हणजे तुम्ही आता मुलाला बाहेर काढलं ह्या संपूर्ण जाळ्यामधनं, पण मोडच कशी होती? तुमचा जो काय अभ्यास आहे त्याचं फ्रेंड सर्कल कसं होतं? त्याच्या मित्रपरिवारामध्ये पण कोणी असं ॲडिक्ट होतं का? काय बेसिकली तो मित्रांची नावं सांगत नाही, पण त्याचं जे शाळेचं सर्कल होतं आणि आत्ता जे कॉलेजचं सर्कल आहे ते क्वालिफाईड आणि चांगल्या फॅमिलीतले आहेत. त्या सगळ्यांच्याकडे आम्ही चौकशी केली पर्सनली जाऊन, तर तिथं असं कोणी आढळलं नाही. पण तिथं जवळपास राहणाऱ्या मुलं याच पद्धतीनं अंमली पदार्थाचं सेवन करतात हे आमच्या कानावर येत होतं, पण ती कोण आहेत हे आम्हाला कळत नव्हतं आणि आजही कळालेलं नाही आहे. त्यामुळं आम्ही कुणावर संशय घेणं किंवा कुणाला विचारणं हे सुद्धा योग्य वाटत नव्हतं, कारण कोणाच्या पालकांना योग्य वाटेल नाही वाटेल यामुळे आम्ही ते घाबरत होतो. आणि आपला मुलगा यात पडलाय तर आपलाच दोष आहे म्हणून आम्ही त्या मुलावरच जास्त फोकस केला होता. पण आता मुलगा व्यवस्थित आहे का? आता शिक्षण त्याचं चालू आहे का? आणि मुळात तो आता पहिल्यासारखंच म्हणजे ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलं त्याच्या आधी जसं तो वावरायचा तसंच वावरतोय का? मुलगा जो ट्रीटमेंट साधारणतः 4 महिने आम्ही केली, त्यानंतर तो बऱ्यापैकी बाहेर आला. त्याचं जे केमिकल इनबॅलन्स झाला होता तो आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. तो घरात चिडचिड करत नाही वेळेवर. म्हणजे आम्हाला आता त्याला इन कस्टडी नजर कैदेत ठेवल्यासारखं आम्ही ठेवतो त्याच्यावर. म्हणजे इव्हन सकाळी त्याच्या आजोबा कॉलेजला सोडायला जातात, वॉचमनकडे त्याला हँडओव्हर करतात आणि घ्यायला सुद्धा वॉचमनकडेच घ्यायला जातात. आणि घरात आल्यानंतर कुठेही बाहेर जायचं नाही, अभ्यास करून घरातच जेवण करून तो
घरातच त्याला थांबण्यासाठी आम्ही स्ट्रिक्टली ऑर्डर दिलेले आहेत. पण आता पहिल्यासारखे तो पैसे मागतो का आणि तुम्ही देतात का? नाही, आता पैसे मागतो तो, पण आम्ही आता ठरवलेलं आहे की त्याची काही गरज आहे ती गरज पूर्ण करायची, त्याच्या हातात कुठलाही पैसा द्यायचा नाही. इव्हन तो काही वेळा पुस्तकांच्यासाठी पैसे मागतो, पण आम्ही सांगतो, आम्ही त्याच्याबरोबर जातो, पुस्तकं घेतो आणि मग त्याला घेऊन येतो घरी. बरं, यामध्ये मोबाईल फोनचा वापर होत होता का? म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून तो जे ड्रग्ज माफिया आहे त्यांच्याशी संपर्क साधत होता का? तुम्हाला काय आढळून आलं आणि आता त्याला मोबाईल वापरू देत आहेत का तुम्ही? मोबाईलमध्ये आम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळाल्या, कारण की मोबाईलमध्ये जे काही अंमली पदार्थांशी रिलेटेड व्हिडिओज होते, इव्हन आता यूट्यूबला पण सहजासहजी असे व्हिडिओज अपलोड झालेले असतात, ते व्हिडिओ तो जास्त करून बघायला लागला. त्याचं ज्यावेळी गुगल हिस्ट्री आम्ही काढली त्यावेळी कळालं की हा गुगलवर याच गोष्टी सगळ्या बघतोय ज्या की अंमली पदार्थाशी रिलेटेड आहेत. आणि तो मोबाईलवरनं कॉन्टॅक्ट करत होता की नाही हे आम्हाला आजपर्यंत कळालं नाही, कारण की आम्ही त्याचा मोबाईल ज्यावेळी पहिल्यांदा पाऊस सापडला त्यावेळी फोडून टाकला आणि त्यानंतर त्याला आम्ही कॉन्टॅक्ट लिस्ट करून टाकला. त्यामुळे ते आम्हाला आजपर्यंत नाही कळालं. एकूणच आपण बघतोय एक पालक आहे, ते आपली व्यथा मांडतायत. ह्या पालकांनी धाडस केलं, कारण असं धाडस सहसा कोणी करत नाही. एक उदाहरण आपल्यासमोर आलं, परंतु नाशिकमध्ये असे असंख्य पालक असतील ज्यांचे पाल्य ह्या नशेच्या आहारी गेलेले आहेत. त्यातून अनेकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु समोर येऊन कोणी तक्रार करत नाहीये, बोलत नाहीये, कोणाची हिंमत होत नाही, तर कोणी बदनामीला घाबरतंय. मात्र प्रत्येकाचा जो पाल्य अशा स्वरूपाच्या ड्रग्सच्या आहारी गेला असेल तर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधायला पाहिजे. जे नेटवर्क आहे ते नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, तरच पुढची पिढी सुरक्षित होईल. कारण अगदी 6वी 7वी ते 10वी पर्यंतच्या मुलांपर्यंत ड्रग्ज येऊन पोहोचलेला आहे. न कळत्या वयामध्ये त्यांना असे ड्रग्स हाती लागतंय, त्यामुळे पिढी ना पिढी बर्बाद होते. यासाठी पोलिसांबरोबरच समाजानेही जागरूक राहण्याची अत्यंत गरज आहे. कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.